जय भीम. मी राहुल कुमार, संयोजक बहुजन संघटक. आज आपल्या सगळ्यांचं आजच्या या स्पेशल शोमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज जो विषय आहे तो आहे मी बौद्ध धर्म का स्वीकारला. हा एक महत्वपूर्ण आणि गहन विषय आहे आणि या विषयावर ज्या ज्या व्यक्तींनी बौद्ध धर्म स्वीकारला अशा लोकांच्या स्वानुभव, स्वकथनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न बहुजन संघटनेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. आज जे व्यक्ती माझ्यासोबत आहेत ते पिंपरी चिंचवड येथील असून त्यांचं नाव आहे बाबूराव मिरजे. बाबूराव मिरजे हे मुळात कर्नाटकातून आलेले आहेत आणि कर्नाटकातून पुण्यामध्ये येऊन त्यांनी बिगारी कामगाराचं काम केलं आणि तिथून एक मोठा उद्योजक बनण्यापर्यंत त्यांची ही जीवन कहाणी राहिलेली आहे, हा प्रवास राहिलेला आहे. आणि या जीवन कहाणीमध्ये, या प्रवासामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं स्वाभिमान आणि माणूसपण जर शिकवलं असेल तर ते बुद्धाने शिकवलं, आंबेडकरी चळवळीने शिकवलं आणि म्हणून त्यांनी आंबेडकरी चळवळीचा आणि बुद्धाचा स्वीकार हा केलेला दिसतो त्यांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून आज या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो. जय भीम सर, मी आज या टॉक शो मध्ये आपलं स्वागत करतो. जय भीम. मिरजे साहेबांना थोडा मराठीचा प्रॉब्लेम आहे, त्यांना मराठी जमत नाही कर्नाटकामध्ये असल्यामुळे, परंतु ते बोलतात छान मराठी, हिंदी चांगले बोलतात आणि बऱ्यापैकी इंग्लिश सुद्धा बोलतात. भाषा येतात पण एवढं. तर आपण यांच्या जीवन प्रवासाबद्दल सुरुवात करूया. बाबूरावजी, मला तुम्ही सांगा की तुमचं बालपण कसं गेलं. अर्थातच अनेक लोकांप्रमाणे तुमचंही बालपण अतिशय दुःखात आणि कष्टामध्ये गेलेलं आहे, यात काहीच म्हणजे शंका नाही. तर त्याविषयी थोडक्यात आम्हाला कळावं की तुमचं बालपण आणि त्या बालपणामध्ये असलेला तुमचा जो धर्म आहे त्या धर्माचं काय महत्व होतं तिथे. धर्म ते बाजूला ठेवूया. पहिलं माझा जन्म एक बिजापूर जिल्हा बसवंतबागेड तालुक एक मसबीनाळ म्हणून एक गाव आहे, त्या गावात झालं. तर इतकं गरिबी होती आणि त्या गरिबीमध्येच वयाच्या 6व्या वर्षी माझ्या आई वाढली. आई वाढण्याचे कारण हे होतं की ती आईला टीबी होती. त्या काळात टीबी म्हणजे एक प्रकारचं मोठं रोगच होतं, ते लवकर बरं होत नव्हतं. 1967 तो नाही 70च्या दरम्यान असेल ते. तर आई वारल्यानंतर आम्ही अनाथ झालो. मग अनाथ झाल्यानंतर घरी माझ्या वडिलांनी मला हॉस्टेलमध्ये टाकलं. हॉस्टेलमध्ये टाकल्यामुळं मी एक कसं तरी जीवन जगत होतो. पुढं 7वी जात असताना वडील पण वारले. वडिलांना पण एक आजार होता, तो आजारमुळे वडील वारले. वडील वारल्यानंतर तर मला आई नाही, बहीण नाही, वडील नाही का, म्हणजे आई वडिलांना मी एकुलता एक मुलगा. एक माझ्या मागे एक श्राप सारखंच होतं म्हणा थोडक्यात. ते वारल्यानंतर मी कसं बस 10वी पूर्ण केली. 10वी पूर्ण करून रोजगार अजून पुढे शिकायची होती. शिक्षणाला माझ्याकडे भाव नव्हतं काही आणि म्हणजे पैसा लागत होता, राहायची सोय नाही, घर प्रपंच असं. मग मी नोकरीचं शोधत होतो. त्यावेळेला माझ्या मामानी मला एक अप्रेंटिसशिप KSRTC मध्ये एक नोकरी मिळवून दिली. अप्रेंटिसशिप करत करत तुला परमनंट होण्याची शक्यता आहे, तू करून घे. डिझेल मेकॅनिक म्हणून मी अप्रेंटिसशिप जॉईन केली. अप्रेंटिसशिप जॉईन करत असताना ते अप्रेंटिसशिपवाले 3 आठवडे डिझेल मेकॅनिकची कोर्स शिकवायची, 1 आठवडा थेरटिकल म्हणजे थेरी. त्या थेरीसाठी त्यांनी ITIला वगैरे पाठवायचे आणि तो एक NCTVT म्हणून एक मोठं ट्रेडचं इक्वलेंट टू डिप्लोमा म्हणा, त्या हिशोबाचा तो एक कोर्स होत होता. त्यामुळं मला मी केलं. ते करायचे उद्देश पण 230 रुपये दर महिना भेटायची. त्या 230 रुपयामध्ये माझं थोडं खर्च पाणी बघायची आणि घरी मामाच्या घरी जेवायचो. मग कसं तरी दिवस निघालं. असंच माझं बालपण गेलं. बरं, मग अशा पद्धतीने तुम्ही पुण्यामध्ये आलात आणि पुण्यामध्ये येऊन मग काम करायला लागला. तर ते कामाचं काय स्वरूप होतं किंवा तिथून मी अप्रेंटिसशिप झाल्यानंतर मी कामाच्या शोधात. अप्रेंटिसशिप 3 वर्ष होती. 3 वर्षानंतर पुढं काय
म्हणून नोकरी शोधात पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर पुण्यात पण कामाचं कुठल्याही 2-3 कंपनीमध्ये केली, ते 6 महिन्याच्या पुढे ठेवायचीच नाही. आणि माझ्याकडे स्किल्स असताना देखील अरे म्हटलं नको, आता आपण स्वतःचा व्यवसाय करावा, हे नोकरीच्या वानडीत पडायचं नाही. मग मी जातीनं गोंडी असल्या कारणाने मला बांधकाम ते क्षेत्र माझं म्हणजे मूळ रक्तातच होतं, म्हणून मी ते बांधकाम क्षेत्रात वळालो. मग पहिले येताना मी एक पॉलिश मशीन घेऊन यायचे, कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच मी आतमध्ये बसतो. मग टाईल घासायचं मशीन घेतल्यानंतर त्यावेळेला मोजेक टाईल असायची. नंतर मी त्या मोजेक टाईल बसवायची कामं घ्यायला लागलो. नंतर ते पेंटिंगची कामं घ्यायला लागलो. असं करत करत क्षेत्र मी व्यापत गेलो. बर, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही समजा हे आलात. तर मला आता सांगा, तुम्ही ज्यावेळेस पुण्याला आला तुम्ही राहायला कुठे होता? ओटा स्कीमला आलो आम्ही. का म्हणजे राहायची काही सोय नव्हती. आणि तिथं काय होतं, ओटा स्कीम मध्ये 1988-90 साली ओटा स्कीम नवक्यातच बसवली होती. त्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी त्यांनी घरं बांधली होती, पण झोपडपट्टी काही शिकवत नव्हती. त्यामुळं आम्हाला डायरेक्ट तिथं घर टाळा तोडा आणि सरळ घरात राहायला जावा. अच्छा, तो मतलब आप जो घर में रहे तो वो मतलब ऐसे ही अतिक्रमित अतिक्रम से. अच्छा, तो आगे धीरे धीरे वो घर में हम लोग पूरा वातावरण ही हमारा हो गया वो. तो वहाँ पे सबसे पहले आपको जो है अम्बेडकरी मूवमेंट का जो वहाँ पे कुछ वहाँ लोगों का वही था ना, पूरे समाज ही वही था. अम्बेडकर चळवळी का ही आदमी थे, सब अम्बेडकरी जनता ही थी, इसलिए मैं उनके साथ मिसळते गया. वो बात नहीं है. मैं बुद्ध धर्म स्वीकारने का कारण वो नहीं है. बुद्ध स्वीकारने का कारण मुझे दारू छोड़ने का था. दारू मेरे को अच्छा, ये समझना है कि फिर दारू क्यों पीना शुरू कर दिया, मतलब कब वो? हमारी लाइन ऐसी है, कंस्ट्रक्शन लाइन में हर कोई बंदा पीता ही है, यानी कि उसको दारू लगती है, क्योंकि हैजार्ड वर्क होता है. और थकवा बुलाने के लिए वो शाम को दारू पीता है. वो दारू इतना तक पीता है कि थोड़ा लिया तो और थोड़ा, और थोड़ा लिया तो और थोड़ा, वो पूरा नशे में चूर होके सो जाता है. सुबह उठ के काम धंधे के भागता है. अगर काम धंधा नहीं रहेगा तो वापस दारू के लिए पैसा नहीं है तो घर का सामान बेचो, ये करो. अशा पद्धतीनं यांना दारूचा एक व्यसन लागलं आणि या दारूच्या व्यसनामुळे माणसाचं आयुष्याचं फार नुकसान होतं, याची जाणीव सुद्धा त्यांना झाली. तर ही जाणीव कशी झाली? दारू घरात काही नव्हतं, खायला पण नव्हतं आणि दारूची तर येड होती. बायकोचे मंगळसूत्र तर कधीच विकलं होतं आम्ही. मग घर चालवण्यासाठी म्हणा त्यातलं थोडंफार दारू गिरू, थोडं घर गिर, पण जबाबदारी तर होतीच, जबाबदारीची जाणीव होती, नाही असं नाही. पण लत काही सुटत नव्हती. लत कसं सुटावं, तर मी दवा खाल्ली, ते दवाईने काही होत नाही. म्हणजे एका वेळी तुम्ही अक्षरशः म्हणजे घरातल्या वस्तू सुद्धा विकल्या? अरे तांब्या, एक तांब्याची हे असतो, तो मला चांगला आठवतोय की मी ते तांबे विकायची पाळी आली. ते दारू तर होतीच होती, इतर पण थोडस अडचण होती. त्या दोन्ही कारणामध्ये ते विकलो आम्ही. त्यावेळेला मला साधारणतः 40 रुपये आले असेल आणि 5 रुपयाला एक ग्लास दारू भेटायची. ते 10 रुपयाची दारू पिली आणि 30 रुपये घरी दिली. म्हणजे इतकी बेकार परिस्थिती होती दारूच्या आहारीमुळे. आणि याची मूळ कारण काय शोधत गेलो की बाबा का असं होतंय, तर दारू सोडावं, तर दारू का सुटाना म्हणल्यानंतर मी त्या गोळ्या का हे का त्याच्यानी पण काय दारू सुटाना, उलट साईड इफेक्ट वाढायला लागले. म्हटलं नको आता त्या साईड इफेक्टमुळं ते मी उलट गोळ्याच बंद केली आणि जे नेहमी चालायचं ते चालायला लागलो. त्यावेळेला माझा एक मित्र, मी एक चांगलं कॉन्ट्रॅक्टर होतो, म्हणजे बिगारी काम करत करत. म्हणजे दारू जे सोडावशी वाटली तुम्हाला, त्याच्या माणसं अजून काय कारण, म्हणजे आत्मसन्मान असेल, सन्मान असेल, दारूमुळे तुम्हाला जी इज्जत मिळत नव्हती, तर तो काही संदर्भ आहे? ते तर अति, मी चांगलं काम करायचं, कामामुळे मला लोक लई इज्जत करायची. अरे हे आलाय आता कामाचं काय अडचणच नाही. मी वॉटररूमची कामं करायची. वॉटररूम इतकी क्रिटिकल सब्जेक्ट असायची की भल्याभल्यांना कामं सुटायची नाही. इव्हन इंजिनियरला पण ते प्रश्न सोडवता येत नव्हतं की अशा कारणानं आम्ही शोधून काढायचो आणि ते लिकेज बंद करायचे. त्यामुळे माझं नाव वॉटर कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक चांगलं धप्पाच बसला.
पण दारूमुळं तो इज्जत काय भेटत नव्हता आणि शेवटी ते कामगारच सारखंच वागणूक भेटायला लागले, कॉन्ट्रॅक्टर असून देखील. मग मला दारू सोडावायची तर इच्छा होती, दारू काय सुटत नव्हती. मग माझ्या एका मित्रांनी, एक गौतम म्हणून माझे पार्टनर होते, ते ऍक्च्युली युपी बिहारचे होते. यूपी या बिहार? युपी यूपीचे. युपीचे राजकुमार गौतम म्हणून त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला. त्यांनी एकदा विपश्यनाला जाऊन आला इगतपुरीला. 10 दिवस बसून त्यांनी दारू सोडली. त्याच्या आधी त्यांची कहाणी म्हणजे त्यांना दिवसभरात 2 पाकिट सिगरेट उरायचे, म्हणजे जवळजवळ 20 सिगरेट एका दिवसाला. 20 सिगरेट प्यायची, त्याच्या अतिरिक्त दारू पण असायची. अशा माणसाने दारू सोडल्यानंतर मला आश्चर्य वाटणार, काय काहीतरी आहे त्याच्यामध्ये चमत्कार म्हणून. मला पण म्हणजे तुम्ही याला काहीतरी चमत्कार समजले? चमत्कार दुसरं काय, चमत्काराशिवाय काय. एक माणूस 10 दिवस बसतो आणि 11व्या दिवशी सगळं दारू पासून दूर होतं, म्हणजे एक चमत्कारच म्हणायला. आणि म्हणजे तुम्ही त्यासाठी काय काय नाही केलं? गोळ्या खाल्ल्या, औषधे खाल्ल्या, दारू सोडत काय नसेल केलं? अरे काय सांगायला नको, नको त्या गोष्टी केल्या, पण दारू काय सोडत नव्हतं. आणि अरे आज थोडंसं घेऊया, उद्या बंद करूया, पण उद्या काय बंद होतच नव्हतं. अजून थोडं जास्तच वाढायचं. ते थोडं घेतलं की अजून थोडं नेसा चढले नाही, अजून थोडं घे, अजून थोडं घेतलं की अजून थोडं घे. ही वस्तुस्थिती आहे. एकदा दारू पिलं ना माणूस एक ग्लास, त्याला अजून लागतंय, अजून लागतंय. त्यावेळेला पुढे तो कॉम्पिटिशनला होतोय, अरे तू किती पितोय, तुझ्यापेक्षा जास्त मी पितो बघ, अशी दारू. मग पैसे नाही, हे तू प्याज ना आज, मी उद्या तुला पाचतो. मग उदारी, अरे त्या दुकान, हे तुझ्याकडे रोज येतो ना दारू प्यायला, ते दे मला दारू. ते उधारी द्यायची दारू पण, का म्हणजे रोज येतोय माणूस, गिराक तुटू नये म्हणून ते पण दारू द्यायची. तर त्या व्यसनामुळे मला दारू सोडायची होती. कुठल्याही परिस्थिती कंडिशनमध्ये मला दारू सोडलं तर मी चांगला व्यक्ती होईल, असं मला अंतर्मनातून तो हे बोध होत होता, ते वाटत होतं. मग तेव्हा माझे पार्टनर जेव्हा विपश्यना करून आला 10 दिवस बसून, 11व्या दिवशी आला, तर मला वाटलं नाटक आहे असेल. 11व्या एक 8, 10, 4-5 दिवस थांबल, नंतर दारू पिईल असं मला वाटत होतं. महिनाभर वाट बघितलं तर दारू नाही, सिगरेट नाही, बिडी नाही. एवढं हेवी ड्रिंकर, हेवी स्मोकर, आणि 11व्या दिवशी सोडतोय म्हणजे मला. आणि तिथून पुढे 1-2 महिने वाट बघितली, काहीच नाही. बरं तो एकटाच नाही, त्याच्याबरोबर तो एकटाच गेलो नव्हतं, त्याच्याबरोबर अजून एक मित्राला, आमच्याच मित्राला घेऊन गेलो होता. तो पण अट्टल बेवडा माझ्यासारखा. आम्ही कामं करायचो चांगली, पण दारू काय आमची सुटायची नाही, दारू पाहिजेच आम्हाला. ते दारूमुळे मला समोरच्याला रिस्पेक्ट घेता येत नव्हतं, देता येत नव्हतं. नाही का, कामं करायचं, कामाचं तो एक आम्हाला अंगभूत ते काय म्हणतात, ते रुटीनच झालेली, की असं गेलं तर असा रस्ता भेटतोय, मग त्या हिशोबाने आम्ही कामं करायचो. पण तो जे इज्जत पाहिजे, जे पुढे जायची अक्षल पाहिजे होती ना, तो काय होत नव्हता. मग दारू सोडावं म्हणून त्यांनी विपश्यना तर महिन्याभर वाट बघितली, दारू सुटलेली, पूर्ण सुटलेली. मग मला खात्री वाटलं, बाबा मी पण विपश्यना जावं. विपश्यना काय आहे मला माहिती नव्हतं. मी जेव्हा विपश्यनाला इथं अर्ज केलं पुण्यामध्ये, मला मरकळमध्ये सीट भेटली. मरकळमध्ये जायची पण एक संदर्भ आहे. 14 नोव्हेंबर 2002 14 नोव्हेंबर 2002 रोजी मी दारू सोडलेलं आहे. त्या दिवशी दुपारी मी दारू पिऊनच विपश्यनाला गेलो, का म्हणजे इथून पुढे दारू प्यायची नाही. आणि ते पण हातबट्टी चांगलं दारू पिऊन दुपारी जाऊन झोपलो. आणि बायको मला सोडायला आली, नवरा चाललाय चांगल्या कामासाठी, दारू सोडतोय म्हणून. मी 10 दिवस सोडून आलो. 10 दिवस जेव्हा विपश्यना केली, खरंच मला आत्मात एवढं भरून येतोय सांगायला, की बुद्ध काय आहे, बुद्ध धम्म काय आहे, हे तिथं कळाले मला. का म्हणजे तुम्ही चोराला चोरी करू नका रे म्हणून सांगितलं तर चोर काय सोडत नाहीये. त्याची जे अवयव आहे त्याच रस्त्याने घेऊन जातोय त्याला चोरी करायला. जर जर चोरी सोडायचं म्हणून विपश्यना केला म्हणजे एक धर्माने, तर तो सुटू शकतो. का म्हणजे आत्मातून जे नसतामध्ये जे विचार रुजलेले ते विचार बाहेर फेकण्यासाठी विपश्यना गरजेचं, असं मला खात्रीशीर वाटतं. आणि जगात 1 नंबरचं एकच एक असं दम आहे, म्हणजे ते जे
त्या विपश्यना काळामध्ये तुमच्यासोबत जे काही म्हणजे ज्या तुम्ही अंतर्भावना ज्या जागृत झाल्या होत्या तुमच्या त्या काय होत्या? नाही, तसं मला ते शब्दामध्ये इथं सांगू शकत नाहीये. कसं आहे, एखादी दूध तुम्ही पिता, दुधाची चव कसं सांगू आम्ही? दुधाला चव काय असते? तसं आहे, तो आत्माच आहे. पण तो अंतरात्म्यातून बाहेर जेव्हा पडतोय तेव्हा मला कळतोय की अरे दारू गेली माझी. हे जाणीवा होत होत्या का? हा, जाणीव होतं. म्हणजे त्या पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही विपश्यनाला बसला हा, आणि जे काय तुमची साधना सुरू झाली असेल हम्म. तर त्यावेळेस असं वाटलं का अरे आता संध्याकाळी जाऊन प्यायची? नाही, तिथं बंधनच होते ना 10 दिवस. हा जरी विच्छा म्हणजे अट्टल बेवडा असल्या कारणाने विच्छा होणारच, हा. साहजिकच आहे. बरोबर. पण तिथं बंदिस्त म्हणजे जेलमध्ये तुम्ही हा. बाहेर कुठेच फिरायचं नाही, बरोबर कोणालाही सोडायचं नाही. अरे सोडा, बाहेर फिरायचं तर सोडा, एकमेकांशी बोलू देत नव्हते. बरोबर. एवढं ते कठीण आहे. सकाळी 4 वाजल्यापासून जे ध्यानाला बसता रात्री 9 वाजेपर्यंत, हा म्हणजे दुपारी जेवण म्हणा किंवा हे जे वेळ आहे आंघोळ विंघोळ टॉयलेट बाथरूम हे सगळं सोडलं तर तुम्हाला ध्यानाशिवाय काही नाही. आणि ध्यान पण असं शुद्ध ध्यान की त्याच्यात काही मिलावट नाही. नुसते आपला श्वास आत जातोय बाहेर येतो. तेवढं जरी बघत राहिलं तरी आतलं जे अवयव आहे ना तो जागृत होतात. नस नाडी आपण त्याला ह्याच भाषेत बोलतो मी. विपश्यनाच्या भाषेत बोलायला गेलं तर समजणार नाही लोकांना. जे नस आहे आपल्या नसामध्ये जे विचार रुजलेले आहेत, जे बीज रवलं गेलेले आहे तो बाहेर निघाला होतो. अगदी म्हणजे जे विकार आहेत ते विकार आपोआप बाहेर पडायला लागतात आणि जी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही ऑटोमॅटिक आहे. आता नाही, चांगली येतच नाहीये. चांगली तुमच्यात असतोयच, पण वाईट त्याच्यामध्ये वर पडल्यामुळं तो चांगलं दबलं जातो नीचे खाली. चांगला दबलं जातो. मला एवढं कळालंय, मला आत्मसात झाली की वाईट मूळ माणूस चांगलाच आहे आणि त्याच्यावर जो थर पडतो थोडीचा वाईट गोष्टींचा, वाईट गोष्टी त्या थरामुळे त्याचं जे ओरिजिनॅलिटी आहे ती दिसत नाही, तो खाली दबला जातो. बरोबर आहे. आणि बस ते विपश्यना म्हणजे काय तर ते धूळ झटकून टाकायची. विपश्यना म्हणजे झटकून टाकायची, मुळासकट झटकून टाकायची, असंच नाही. तुम्ही मुळासकट म्हणजे जे आतपर्यंत खोलापर्यंत शिरलेले ते विचार, म्हणजे दारू प्यायची म्हणा किंवा शिवीगाळ करायची म्हणा किंवा काहीतरी वाईट शब्द बोलायचे म्हणा, हे आतमध्ये शिरलेले लगेच तो माणूस बाहेरच येतोय, तो वरच असतो पान, बरोबर, लगेच ते बाहेर येतोय. तो जातो तिथे गेलं तर. मला आत्मसात झाली. आणि आत्मसात सांगायचे म्हणजे मी एक अंड्यामध्ये होतो आतपर्यंत, म्हणजे विपश्यनाच्या आधी. जेव्हा विपश्यनातून बाहेर पडलो, अंड्यातून बाहेर पडल्यासारखं एखादी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की म्हणजे अंड्यातून बाहेर पडणं म्हणजे काय तर एक आपला नवा जन्म. मी आज पुन्हा खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जन्माला आलो. ज्यावेळेस मी पहिला जो जन्मलो आणि त्यानंतर जी धूळ परत गेली ते जे माझं माणूस पण हरवलं, तर ते माणूस पण पुन्हा जिवंत झालं, पुन्हा मी माणूस म्हणून जगायला लागलो. ही भावना तुमची तिथं त्या ठिकाणी निर्माण झाली, उद्भवलं. बरं, मग या दारू म्हणजे ही पूर्णपणे सुटली? पूर्णपणे म्हणजे आजपर्यंत म्हणजे 2002 14 नोव्हेंबर ते आजच्या तारखेपर्यंत इच्छा पण होती की असं नाही की एवढा अट्टल बेवडा. आम्ही दारू प्यायची सांगायचं म्हटलं तर दारू इतकी लागायची आम्हाला. दारू पी तिथं झोपायचो, उठल्यानंतर तंबाखू पण लागायची, एवढी नशा आम्हाला. तंबाखू खा, बिडी, सिगरेट तर सैनी माझे, मग बिडी, पैसे नसायचे ना बिडी पी. पण हे सगळं सुटलं या बुद्धाच्या कृपेने, बुद्ध धम्मेच्या कृपेने. आणि आज मी सांगायचं म्हणजे एक भिकारी काम केलेला माणूस. आज मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली आहे. यशस्वी पथावर नाहीये कंपनी, पण मी नेईन, मला आत्मसात येते. अजून थोडे दिवस जाईल मला. मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवण्यापर्यंत मी प्रवास. बरोबर आहे. तर आता मित्रांनो, तुम्ही समजून गेला असाल की हा जो बाबूराव मिरजे यांचा प्रवास आहे तो एका अनाथ
बालकाचा जो प्रवास आहे तिथून तो सुरू झालेला आणि वेगवेगळे टप्पे त्यांच्या जीवनामध्ये आले आणि आज त्या अनाथापासून तर तो अनेक लोकांचे जीव भरतो, म्हणजे पोट भरतो. अशा पद्धतीचं म्हणजे एक अनाथपासून तर ते अनेक लोकांचं जीवन सावरणारा, त्यांना जगवणारा असा एक उद्योजक, अशी एक त्यांचा तो प्रवास आहे, अशी त्यांची एक ओळख आहे. मग ही जी काही तुम्ही दारू सोडली आणि बुद्धाशी ओळख झाली या ठिकाणी, म्हणजे तुम्ही त्या वस्तीमध्ये असताना सुद्धा तुम्हाला बुद्ध माहित होते, परंतु त्या बुद्धामध्ये आणि या बुद्धामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. काय वाटतं? आपण काय म्हणूया, आपण एक हीनयान महानयान काय म्हणतात ते असू दे, पण विपश्यना हा ओरिजिनल बुद्ध, ओरिजिनॅलिटी ऑफ बुद्ध. म्हणजे बुद्ध काय आहे तर आम्ही सांगून पटणार नाही, कोणालाही पटणार नाही. बरं, बुद्ध असं होते, ठीक आहे, मला ज्या मनात अजूनही बुद्ध का रुजला तर अजून एक मी किस्सा गौतमीचा वाचला. किस्सा गौतमीमुळं तर मी तर अजूनही भक्कम झालो बुद्ध धर्माला. काय वाटलं, काय वाचलं होतं किस्सा गौतमी? किस्सा गौतमीचं काय, त्यांनी ते तिचा मुलगा जेव्हा वारतोय बुद्ध, तेव्हा ती सगळीकडे जाती, तिला तर विश्वास वाटत नाही मुलगा वारलाय, आणि वारलं तरी जिवंत होईल, म्हणजे झोपला आहे उठेल असं तिला वाटायचे. ती 50-60-100 लोकांकडे फिरली, कोणी तिला काय उठवलं नाही. शेवटी तिला एकाने अशीच मार्गदर्शन केली, तू बुद्धाकडे जा, बुद्ध तुझ्या मुलाला पुनर्जन्म देईल. आणि वस्तुस्थिती तसं झालं. ती जेव्हा गेली तेव्हा बुद्ध तिला सांगतात, अरे असं आहे का, अरे मी जिवंत करतो, थांबतो, असं कर, तू 5 दाणी घेऊन ये कोणाच्या तरी घरात, ज्यांच्या घरात कोणी गेलं नाहीये अशाच घरातून तू 5 दाणी घेऊन ये, मी ते मंत्र त्या तुझ्या मुलावर टाकेल, मग तो तुझा मुलगा जिवंत होईल. अरे किती महान या शब्दामध्ये माझा अख्खं अंग उलून होतं. बरोबर. एवढं महान त्यांनी, म्हणजे सत्याला किती अनुसरून आहे बुद्ध. मला इतर लोक, आता बोलू नये, काही गोष्टी बोलतो इथं, मला काय वाटत नाही. ते ख्रिश्चन धर्मामध्ये मीच देव आहे, माझ्या शरणमध्ये या सगळे, प्रत्येक देव मीच आहे, किंवा बाकीच्यांचे बोलायला हरकत नाही, तो विषय घेण्यापेक्षा आपण. पण इथं त्यांनी सगळं ओपन ठेवलेलं आहे की बाबा हा अटळ आहे, मरण मृत्यू अटळ आहे माणसाला. तेव्हा त्या गौतमीला पटवून दिली, गौतमी शरण झाली बुद्धाला. ते मला मार्मिक वाटलं. मला तो एक आणि तो अंगुलीमाला तो तर 100 लोकांची बोटं कापून गळ्यात बोल टाकलेला बुद्धाला बघितलेलं, नंतर तो परिवर्तित झाला. बुद्धामध्ये असं काय होतं तर मला आता कळतंय ते का, म्हणजे मी विपश्यना करतो रोज सकाळी उठलं की जे आपले शत्रू आहेत ना समोरची, त्यांना दूर मारायचं. म्हणजे कसं मारणार तुम्ही विपश्यना करा, ते ऑटोमॅटिकच ते दूर होतील तुमच्यापासून. का, म्हणजे ते लोक तुम्हाला बघितले की त्यांच्या मनातच परिवर्तन येतील. असं पण एक बुद्ध, म्हणजे एकूणच म्हणजे बुद्ध धम्म जो आहे, म्हणजे बुद्ध आपल्याला बघितल्यानंतर काय येतं सगळ्यात पुढे, तर एक करुणामयी चेहरा. आणि बुद्धाचा जो करुणामयी चेहरा जर आपण बघितला आणि बौद्ध असणाऱ्या व्यक्तीचा जर आपण करुणामयी चेहरा बघितला, तर आपोआपच आपल्या मनात शत्रूविषयीची जी काही द्वेष भावना असेल ती नक्कीच संपू शकते, संपते, निदान या बुद्धाच्या सानिध्यात तरी. खूप चांगलं या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं. मग आता हा जो बुद्धाशी तुमची ओळख झाली, मग प्रत्यक्ष तुम्ही धम्म कसा स्वीकारला आणि केव्हा स्वीकारला? प्रत्यक्ष धम्म स्वीकारायचा एक माझे मित्र अजून एक आहे, आपलेच मित्र आहेत ते, संजीवन कांबळे. त्यांच्याबरोबर जाऊन एखादा याच्यामध्ये जाऊन मी रजिस्टर केली, नाव नोंदवली. हे रजिस्टर केले म्हणजे कागदोपत्री झाली, पण अंतरात्मातून जो बुद्ध झालो तो प्रवासच लय भारी आहे. बाकीचं काय हे तर एकदा मन स्वीकारलं, कोणी काही म्हणावं, मी बुद्ध आहे बस. पण त्या प्युरिटी आहे, प्युरिटी बुद्ध. मच्छी नाही, मटण नाही, सिगरेट नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, वशाट असा शब्दच नाही. म्हणजे हे बुद्धामुळे शिकलो. आणि या 2002 14 नंबरच्या आधी हे सगळ्या गोष्टी होत्या माझ्या अंगी. दारू होता, सिगरेट होता, बिडी होता, तंबाखू होता, मच्छी होती, मटण होती, आणखीन काही वाईट व्यसन होत्या. पण मनात
ते नाही झाले. म्हणलं बुद्ध इतकं पावला की कुणाला किती पावला माहिती नाही. बुद्ध पावत नसतात. मला असंच म्हणूया. मला तर असं बुद्ध तुम्हाला जागृतीची जाणीव करून देतात. जाणीव करून देतात. तुमच्यामधला जो मला काय तिथं वाटलं, हे मच्छी मटण काय गेली तर तिथं सगळं शुद्ध शाकाहारी आतमध्ये तुम्हाला असं काही भेटत नाही की तुम्हाला मटण खावं चिकन खावं असं काही देणार नाही तिथं. मी तेव्हा विचारलं की बाबा हे नको चिकन, तेव्हा एक सांगतात ना त्या विकृती त्या मटण मच्छी बरोबर, म्हणजे त्या विकृती टाळायच्या असतात. त्या विकृती सहित तुम्ही जगू शकत नाही आणि विकृती घेऊन तुम्ही नवपरिवर्तन नाही करू शकत, स्वतःमधलं परिवर्तन नाही करू शकत. अशा त्या जाणीवा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही आत्मसात केल्या. आणि मग 2000 साधारण किती 2002 14 नोव्हेंबर त्यावेळी दारू सोडली, धम्माशी ओळख झाली आणि धम्म प्रत्यक्ष स्वीकारला कागदोपत्री फक्त. खरं तर धम्म 2002 मध्ये स्वीकारला, नोव्हेंबरमध्ये. ते मला असं वाटतं त्यानंतर एक 7-8 वर्षांनी मी धम्म स्वीकारला. 7-8 वर्षांनी धम्म स्वीकारला. ओके. तारीख नाही आठवत नाही. तारीख आठवत नाही. तारीख जरी आठवत नाही, परंतु ज्या दिवशी धम्माशी त्यांची ओळख झाली, बुद्धाशी त्यांची ओळख झाली, तो दिवस त्यांना अजूनही आठवतो आणि ते अतिशय चांगल्यापर्यंत तो दिवस आपल्याला सांगतात. बरं, हे ज्यावेळेस तुमच्यामध्ये परिवर्तन झालं तर मित्रांमध्ये काय चर्चा होती किंवा मित्रांना काय वाटलं, परिवारांना काय वाटलं? नातेवाईक तसे काही समजा सांगण्यासारखे नव्हते, पण मित्र आणि मंडळींमध्ये माझ्यात जे बदल घडली. मी तिथून जेव्हा उठलो तर मी एक कॉन्ट्रॅक्टर झालो, चांगलं कॉन्ट्रॅक्ट कामं घ्यायला लागलो. माझ्यात एक नवीन अजून एक जागृती झाली की आता आपल्याला मोठं व्हायचं, मोठं म्हणजे श्रीमंत व्हायचे असेल तर काय चोरीमारी तर नाही करू शकत. मग 10, 12, 100, 1000 लोक जरी ठेवलं तरी तेवढं पोचू शकत नाही. असं काहीतरी विचार घेऊन आलो की ते आलं तर लोकांना बहुउपयोगी पडलं पाहिजे आणि त्याच्यातून माझे नाव पण होतं आणि पैसा पण येतो. असं कल्पनेतून मी एक इनोव्हेशन केली. तर इनोव्हेशन आहे जॉईंट ब्रेक टाईल. आताचे जे टाईल्स त्याच्यामध्ये इनोव्हेशनवर मी बोलतो पहिले, तर मला एवढं समजून घ्यायचं की त्या दारू सोडली यानंतर घरामध्ये काय परिवर्तन झालं, म्हणजे बायकोचं म्हणा किंवा यांचे काय व्ह्यूज झाले? नाही, ते सगळ्यांना वाटले की मला पण मनापासूनच होतं. मुलं लहान होत्या त्यामुळं पुढे जाऊन मुलं पण या लाईनीत लागू नये, माझ्या जागा उभे राहू नये, हे एक उद्देश होता. घरात वातावरण बदलत गेली आणि हे अपेक्षितच होती म्हणून काही लोक विचार केले नाही. जसं जसं नाही का माणूस मोठं होतोय, मोठं म्हणजे वयाने, पण त्याच्यात थोडंसं हे होतंय तसं तो मला त्याच्याबद्दल एवढं बोलायचं नाही. पण घर शांत राहिली एवढं मात्र निश्चित आहे. भांडणं तंटे कसं कमी झाल्या, घरात बायकाची रोज भांडणं व्हायची ते पण संपल्या आणि स्वतःमध्ये तर खूप बदल घडले. अजून काय बोलावं? बरोबर, म्हणजे हे झालं. आता मला सांगा की मग ही जी काय आहे म्हणजे धम्म स्वीकारल्यानंतर जे जीवन आहे ते कसं वाटलं? ते धम्म म्हणजे आम्ही ओरिजिनॅलिटीकडे गेलो. आम्ही दिखावाकडे नाही, काय म्हणतात त्याला, एखादी डोंगीपणाकडे नाही गेलो. थोडक्यात सांगायचं म्हणजे चांगलं जीवन जगावं या उद्देशाने. आणि मग नंतर एक उद्योजक म्हणून जे तुम्ही पुढे आला ते कसं काय आला? तेच ना, मी सांगितलं की माझ्यात काहीतरी बदल घडवायचे की नुसते सगळ्यांनी चाललेल्या रस्त्याने चाललं तर सगळ्यांना जे भेटते ते आपल्याला भेटतंय. आपण काहीतरी रस्ता थोडंसं वेगळं केलं तर आपल्याला काहीतरी चांगलं अर्जित करता येईल. म्हणून मी एक स्वतःच्या शोधात होतो. त्यामध्ये त्या टाईलची शोध माझ्या लक्षात आली की बाबा हे लोक वॉटरप्रूफ करतात, केमिकल कोटिंग, इंजेक्शन ग्राउटिंग, अमुक तमुक 2-4 गोष्टी करतात. ते सगळ्या गोष्टी परमनंट नाहीये. परमनंट करण्यासाठी मी एक टाईल शोधली. त्या टाईलला जॉईंटच नसावा टाईलला, म्हणून त्या टाईलची निर्मिती केली आणि त्याची पेटेंट फाईल केली. पेटेंट फाईल होणं हे एक इतिहासच म्हणायला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्टी तुम्ही सिद्ध करता, ते सिद्ध कुठं होतोय तर त्या पेटेंट ऑफिसमध्ये होतोय का, म्हणजे तिथं ऑलरेडी अतिरिक्त महारथी बसलेले आहेत. म्हणजे तिथं तुम्ही इनोव्हेशन काय करता ते सिद्ध व्हायला तो पेटेंट ऑफिसमधून शिक्का भेटतोय, तो महत्वाचा आहे. ते मला मिळाले. बरं, पैसे अजून
हवस आहे आले नाहीये, येतील आता थोडं दिवस. नाही, नक्कीच नक्कीच नक्कीच. आपण ज्या मार्गावर चालतोय आणि जो विश्वास आपल्यामध्ये आहे तो विश्वास नक्कीच आपल्याला जिंकून देईल, आपल्याला यश मिळवून देईल, यात काही वाद नाही. अशा पद्धतीनं तुम्ही हा जो बुद्धाचा प्रवास आहे आम्हाला तुम्हाला सांगितला. शेवटी फक्त मला एवढं सांगा की धम्म स्वीकारला, तुम्ही स्वीकारला, परंतु हा लोकांनी सुद्धा स्वीकारला पाहिजे किंवा नाही पाहिजे, त्याबद्दल तुम्ही काय लोकांना काय तुम्ही सांगाल तुमच्या मित्रमंडळींना, एकूण समाजामध्ये? मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की येणारा काळ हा बुद्धमय असेल, त्यात काही वावगा नाही. का म्हणजे बुद्ध ज्याला कळालं तो बुद्धाच्या शिवाय दुसरं काय विचारच करू शकत नाही. आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये आम्ही ते बुद्धाला आपण तेच बोललो ना मगाशी की मला चोरी करू नका रे, खोटं बोलू नका रे, कसं करू नका रे, ते सगळं एक दगडावर पाणी टाकल्यासारखं. पण बुद्ध जेव्हा आपण विपश्यनामध्ये घडतोय की नेमकं कसं चालावं ते आतूनच गुण बाहेर येतात. त्यामुळे तो बुद्धाने शिकवलेले गुण आहेत, इतर कोणी शिकवलं नाही. आणि मग त्याचमुळे तुम्ही आंबेडकरी चळवळीशी सुद्धा जुळला. हा, एक नंबर. आता आंबेडकर चळवळीशी मी आत्मसात झालो. आता सर्वजित बनसोडे, तुम्ही आणि संजीवन कांबळे यांच्याशी मी जुळलं गेलो. मग ते मित्र परिवार झालं, त्यांच्या पक्षाचं जुळून काम करायला लागलो. राजकीय पक्षात सुद्धा, आंबेडकरी राजकीय पक्षात सुद्धा तुम्ही काम केलं की एक चांगल्या पदावर काम केलं. अजूनही एक पद आहे माझ्याकडं. अच्छा, म्हणजे संघटक म्हणून काम केली, सचिव म्हणून काम करतो आता बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्ही एका पदावर काम करता. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे केलं. तर आंबेडकरी चळवळीमध्ये ओबीसी आले पाहिजे यासाठी तुम्हाला काय वाटतं आंबेडकरी चळवळीमध्ये? नाही, अजून एक आवर्जून सांगायचं की ओबीसी येणार नाही. ओबीसीला पटवून द्यावं लागणार आहे की बुद्धाशिवाय काय हे नाही. मग आता मी एक बाहेर जाऊन बोलतो की जे मोठे नेते आहेत त्यांनी अशी काही युती करून की त्यांना सत्तेमध्ये सामील करून, तर म्हणजे ओबीसींना जर आपण वाटा दिला, त्यांना जर जाणीवा दिल्या की बाबा आपण एकत्र आलो तर आपण जिंकू शकतो, ह्या भावना जर आपण ओबीसी 52% आहे ऍक्च्युली, आणि बुद्ध आहे ते 18%, 18 पण नसेल, तो 16-17% आहे. बरोबर आहे. म्हणजे ही जर म्हणजे जी युती बाळासाहेब आणि ओबीसी मानतात, ओबीसी बुद्धाला मानतात, आंबेडकरला मानतात, सगळे लोक म्हणायला लागले. आता त्याच्यात नाहीये, पण त्यांना ते लोक यूज अँड थ्रू करायला लागले. तुम्ही जर सत्य सहभाग करायचे असेल तर त्यांना उपयोग करू. बरोबर आहे. म्हणजे एकूणच या ठिकाणी यांचा जो राजकीय अनुभव सांगतो किंवा राजकीय क्षेत्रात काम करत असताना यांना जी जाणीवा झाल्या की ओबीसी समाज हा पूर्णपणे या चळवळीत आला पाहिजे, आंबेडकरी चळवळीमध्ये आला पाहिजे, बुद्ध धम्माकडे आला पाहिजे, आणि त्यासाठी आपण त्यांना सोबत घेतलं पाहिजे, त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, आणि त्यांना सत्तेचा वाटा जर देत गेलो तर आपण कदाचित या ठिकाणी आपण सत्तेत येऊ शकतो, अशी एक भावना त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर सांगितलेली आहे. या चळवळीमध्ये तुम्हाला जे मित्र लाभले ते त्यांच्याबद्दल तुमचं काय, या चळवळीमध्ये तुम्हाला जे काही मार्गदर्शन करणारी मित्र मंडळी लाभले त्यांचं काय योगदान राहिलं? त्यांचे तर योगदान आहेतच ना, त्यांच्यामुळे तर अजून काय कोण आहेत त्यांच्यामध्ये? सर्वजित बनसोडे आहेत, संजीवन कांबळे आहेत, तुम्ही आहेत, राहुल खांडेकरजी, आणखी बरेचसे लोक आहेत. तुम्हाला तेच विचारतो मी तुम्हाला. बरेचसे लोक आहेत, बाळू बालेराव आहे, ते अजून नावं घेण्यासारखं नाही, पटापट नाव येत नाही, पण मी त्याच मंडळीमध्ये राहिलेले आहे. म्हणजे एकूण आंबेडकर चळवळीमध्ये जास्त लोक राहिलेले आहे. तिथंच माझं म्हणजे वैचारिक जे. तर सगळ्यात शेवटी तुम्हाला काही संदेश सांगायचा आहे. तर या ठिकाणी बाबूराव मिरजे हे माझ्यासोबत होते, ज्यांनी आपला धम्माचा प्रवास आपल्याला उलगडून दाखवला. मुळातच फार काही वैचारिक म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं स्वतःमध्ये परिवर्तन
करणारा जो धम्म आहे हा धम्म म्हणून ते पुढे गेले आणि त्या धम्माला त्यांनी स्वीकार केला, स्वतःच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन केलं, क्रांतिकारक बदल केला आणि त्याचा परिणाम असा झाला की ते एका अनाथ जीवनापासून ते एक मोठा उद्योजक या पदापर्यंत ते पोहोचले. त्यांचा प्रवास सुरू आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये ते योगदान देत आहे. एका राजकीय पक्षामध्ये काम करून आंबेडकरी चळवळ बुद्ध धम्म कसा वाढेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अशा बाबुरावजी मिरजे यांना मी अनेक या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो आणि त्यांना या धम्मामध्ये या प्रवासामध्ये त्यांचं स्वागत करून पुढेही त्यांच्या हातून खूप चांगलं काम व्हावं अशा मी मंगलकामना व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम, जय भारत. सगळ्यांना एकच सांगायचं आहे की विपश्यना हा एक जीवन जगण्याचा एक मूळ मंत्र आहे आणि तो भगवान बुद्धांनी दिलेला आहे आणि विपश्यनातूनच काही घडायचं असलं तर घडू शकतं आणि विपश्यना करून या. कोणी जे कोणी आहे ते नुसते बुद्धिस्ट असं नाही, बुद्धिस्टचे बाहेर पण मी लोकांना आवर्जून सांगतो की तुम्हाला एखादी आतमध्ये रोग असले तर रोग पण त्या विपश्यनातून बाहेर होतोय. मला अनुभव आहे का, म्हणजे माझ्या अंगात जे काय दुखणं होतं ते विपश्यनामधून दूर झाल्या. एवढं चांगली ते दम आहे. म्हणजे आपण आतमध्ये गुंततो, आपल्या शरीराच्या आतमध्ये स्वतःला गुंतून घेतो. मग कुठं काय त्रास होत असेल तर तिथं जेव्हा आपण एक दृष्टीनं म्हणजे काय म्हणतो अंतर्मन आणि बाह्यमन दोन्ही एका ठिकाणी टाकतो तिथं तो रोग नाहीसा होतो. नक्कीच खूप म्हणजे मुळातच विपश्यनेमुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन झाल्यामुळे विपश्यना म्हणजे हा स्वानुभव आहे त्यांचा आणि ते जे बोलत आहेत ते पुस्तकी किंवा कोण काय म्हणतं किंवा कोणी विपश्यनाला विरोध करतं, कोणी विपश्यना समर्थन करतं या भानगडीत न पडता त्यांच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन झालं ते ज्याच्यामुळे झालं, ज्या गोष्टीमुळे झालं त्या गोष्टीला मान्यता देऊन ते पुढे जात आहेत. बाबुरावजी मिरजे आपल्याला खूप पुन्हा एकदा मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबूयात. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम, जय भारत.